सोलापूरच्या बहुचर्चित उड्डाणपूल प्रकल्पाबाबत आश्वासनांची आतिषबाजी सुरू आहे, पण प्रत्यक्षात काम मात्र अजूनही कागदावरच अडकून पडले आहे। काही दिवसांपूर्वी भाजपच्या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपुलाचा प्रश्न 15 दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते। संबंधित फाईल तातडीने मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले होते। उड्डाणपुलाच्या संदर्भात तुम्ही आता सांगितलंय, केंद्राच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही माझ्याकडे पत्र द्या, मी 15 दिवसात केंद्र सरकारमध्ये बैठक लावतो आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या एनओसीज आपल्याला कशा मिळतील हा प्रयत्न देखील आपण करू। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अक्कलकोट दौऱ्यावर आले असताना उड्डाणपुलांचा विशेष उल्लेख करत प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असे स्पष्ट करत गडकरी पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या अतिरिक्त जागेचा प्रश्न स्वतः मी सोडवतो अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती। त्याचवेळी गडकरी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार ज्योती वाघमारे यांनीही या विषयाची आठवण करण्याची सूचनाही केली होती। एक काम जे आहे ते सोलापूर शहरामध्ये विजयरावांच्या आग्रहाखातर मी मंजूर केलं। तो पूल 3 वेळा डिस्कोप झाला, महाराष्ट्र सरकारने लँड कबूल केली, परंतु अजूनपर्यंत क्लिअरन्स मिळालं नाही आणि त्यामुळे मी काही हवेत उड्डाणपूल बांधू शकत नाही। त्यामुळे ते एक काम अडकलं आहे आणि त्याची किंमत आता दुप्पट झालेली आहे। माझी खासदारांना, सोलापूरच्या आमदारांना विनंती आहे आणि मी आज वाघमारेताईंना पण विनंती केली, काही टेलिफोनची जागा आहे, काही रेल्वेचा काही प्रश्न आहेत। वाघमारेताई आणि प्रणितीताई दोघांनी पण मिळून एकदा दिल्लीत मलाही आठवण करून द्या आणि हे क्लिअर करा। माझा दिलेल्या शब्दापैकी हे एक काम राहिलं याचं मलाही शल्य आहे। भाजपाच्या या दोन नेत्यांच्या एवढ्या मोठ्या घोषणांनंतर आणि सूचनेनंतर ही प्रत्यक्षात काय घडले, तर आज महापौर विनायक कोंडल यांनी आपल्या कक्षात आढावा बैठक घेतली। बैठकीला महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो हा, या प्रकल्पाशी थेट संबंध असलेले जिल्हा भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार आणि खासदार या बैठकीला का गैरहजर होते। उड्डाणपूल प्रकल्पाचा मुख्य अडथळा आहे तो भूसंपादन आणि प्रशासकीय मंजुरीचा। मग ज्यांच्या स्वाक्षरी आणि निर्णयाशिवाय प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही तेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठकीत नसतील तर अशा बैठकीत नेमके काय साध्य होणार। मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्यानंतरही संबंधित फाईल पुढील कार्यवाहीसाठी अद्याप का पाठवली गेली नाही। जिल्हा प्रशासन कोणत्या आदेशाची वाट पाहत आहे? सोलापूरकरांना याचे उत्तर मिळायलाच हवे। याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उड्डाणपुलासारख्या राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत प्रकल्पावर महापौरांनी घेतलेली बैठक नेमकी कोणत्या अधिकारातून घेतली? प्रकल्पाचे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेकडे आहे का? थोडक्यात काय, तर ही बैठक केवळ राजकीय संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती का? सोलापूरकरांना आता बैठका, आश्वासने आणि फोटो सेशन नको आहेत, त्यांना प्रत्यक्ष काम हवे आहे। उड्डाणपुलाच्या नावावर अनेक वर्षे राजकारण झाले, आश्वासनांचे डोंगर उभे राहिले, पण जमिनीवर 1 इंचही प्रगती दिसत नाही। महापौरांनी आज उड्डाणपुलाच्या अनुषंगाने आपल्या महापौर कक्षामध्ये एक बैठक बोलवली होती आणि ती बैठक म्हणजे रोग हालेला आणि इंजेक्शन पकालेला अशा पद्धतीची होती। म्हणजे ह्या बैठकीमध्ये निर्णय घेणारे किंवा उड्डाणपुलाच्या अनुषंगाने असणारे अडथळे दूर करणारे अधिकारी यांची अनुपस्थिती होती, शिवाय लोकप्रतिनिधींचीही अनुपस्थिती होती। म्हणजे महापौर हे नुसती बैठक घेऊन नुसता देखावा करतायत का तर उड्डाणपुलाच्या अनुषंगाने अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महापौरांना आहे का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातो। सोलापूरकरांना आता नुसत्या बैठकीच्या आणि फोटो सेशनची गरज नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे। उड्डाणपूल कधी उभारणार आणि किती दिवसात उभा होणार याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले। ग्रीन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पाटील।